परंतु मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. राजकारणातील सगळ्यात ज्येष्ठ आणि वयानं सगळ्यात मोठे नेते म्हणजे शरद पवार. शरद पवार यांना वयाच्या 85व्या वर्षी राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे आणि शरद पवार आता हे बिनविरोध म्हणून राज्यसभेवर सुद्धा जाणार आहेत. पण मात्र एकीकडे शरद पवारांचं वय हे 85 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे आणि शरद पवार यांची प्रकृती सुद्धा आता त्यांना साथ देत नाही. मात्र तरी सुद्धा शरद पवार हे खासदार झाल्यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं काही दिवसांपहिले स्वतः अजित पवारांनी सुद्धा सांगितलं होतं की शरद पवारांनी आता निवृत्त झालं पाहिजे, आराम केला पाहिजे आणि पक्ष वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे, कार्यकर्त्यांकडून काम करून घेतलं पाहिजे. पण मात्र हा हट्टी माणूस आहे, हा ऐकतच नाही. अगदी त्याच पद्धतीनं वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा शरद पवारांनी राज्यसभेची उमेदवारी मिळवलेली आहे आणि त्यामुळं सगळीकडं एक चर्चा सुरू आहे. खरंच शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे का, आराम करायला पाहिजे का, याच विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर राज्यातले आणि देशातले सगळ्यात मोठे आणि ज्येष्ठ नेते म्हणजे शरद पवार. कारण की शरद पवारांनी आतापर्यंत त्यांच्या जीवनातला 60 वर्षाचा कार्यकाळ हा राजकारणामध्ये घालवलेला आहे. विधानसभा असो, विधान परिषद असो, राज्यसभा असो, लोकसभा असो, या विविध सभागृहामध्ये त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री असे विविध केंद्रीय मंत्रीपद आणि राज्याचं मुख्यमंत्री पद हे देखील शरद पवारांनी भूषवलेलं आहे. शरद पवारांनी त्यांची 60 वर्ष राजकारणामध्ये घातलेली आहेत. पण मात्र तरी सुद्धा शरद पवारांचं अजून मन भरलेलं नाही म्हणून त्यांनी 85व्या वर्षी सुद्धा राज्यसभेची उमेदवारी मिळवलेली आहे. म्हणून काही जण शरद पवारांवर टीका देखील करत आहेत. पण मात्र जर ही राज्यसभेची उमेदवारी शरद पवारांनी मिळवली नसती तर मग अन्य कोणत्या उमेदवाराला किंवा अन्य कुठल्या कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिली असती? तर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेची सध्या तरी एकच जागा होती. 7 जागांपैकी 6 जागावर तर महायुतीनंच दावा केलेला आहे आणि त्यांच्या 6 जागा आरामशीर निवडून येऊ शकतात. मग ही एक जागा आहे, ती एक जागा शरद पवारांचीच रिक्त झालेली होती आणि त्या जागेवर शरद पवारच योग्य आहेत असं काँग्रेसचं आणि उबाटा गटाचं सुद्धा म्हणणं होतं. जर उबाटा गटाला ती जागा दिली असती तर काँग्रेस म्हणला असता आम्हाला पाहिजे आणि शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिला नसता. या सगळ्या गोंधळामुळं ती जागा फक्त शरद पवारांनाच देणं योग्य आहे. कारण की त्या ठिकाणी जर शरद पवारांना उमेदवारी दिली नसती तर भाजपनं त्यांचाच 7वा उमेदवार त्या ठिकाणी दिला असता आणि महायुतीचाच 7वा उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी निवडून आला असता. म्हणून कुठंतरी महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शरद पवारांनाच त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि राज्यसभेवर पाठवण्यात आलेला आहे. पण राज्यसभा हे उच्च सभागृह आहे. त्या ठिकाणी विविध विषयावर चर्चा करावी लागते. त्या ठिकाणी उभा राहून तासनतास बोलावं लागतं. आपले मुद्दे, आपलं मत त्या ठिकाणी मांडावं लागतं. मग शरद पवारांचं वय झालेलं आहे, त्यांची प्रकृती आता पहिल्यासारखी त्यांची साथ देत नाही. मग शरद पवार त्या ठिकाणी त्यांची मतं मांडू शकतील का? आता शरद पवार हे राजकारणातले योद्धा आहेत. त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी मत मांडायचं, काय मांडायचं हे त्यांच्या पद्धतीनं पाहतील. पण मात्र ते जर या उमेदवारीमध्ये नसले असते तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी गोंधळ झाला असता. तो गोंधळ होऊ नये म्हणूनच शरद पवारांनी उमेदवारी घेतलेली आहे आणि ते अजूनही योद्धे आहेत, तरुण आहेत आणि त्यांचं वय झालेलं नाही असं शरद पवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं. पण मात्र असं वाटत असलं तरी एकीकडं शरद पवारांचं खरंच वय झालेलं आहे. त्यांनी आता थांबलं पाहिजे, आराम केला पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं. आता असं बऱ्याच जणांना वाटत असलं तरी तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा
आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.